गाईज, मी आहे सुवर्णा सुक्ते। तर इमॅजिन करा की एका हॉस्पिटलमध्ये नाईट शिफ्ट साठी एक न्यूली जॉईन नर्स आहे आणि ज्युनियर डॉक्टर्सने खूप सारे ॲब्रिव्हिएशन्स यूज करून नोट्स टाकले आहेत, जसे की हाय HR, स्टॅट, CABG, PTCA। आणि नर्सला 2 ॲब्रिव्हिएशन्स न समजल्यामुळे तिने चुकीची तयारी केली। कशी काय नक्की काय घडलं याचा परिणाम खूप मोठा राहिला असता, पण हे एक इमॅजिनरी एक्झाम्पल आहे। तर तुम्ही अशा घटना मिसअंडरस्टँडिंग मुळे रोज बघत असाल आणि याचं मेन कारण काय, तर तुम्हाला ॲब्रिव्हिएशन न समजणे किंवा त्याची चुकीची डेफिनेशन किंवा आज आपण बघणार आहोत मोस्ट कॉमनली यूज मेडिकल ॲब्रिव्हिएशन्स। फर्स्ट आहे ECG किंवा त्याला EKG असंही म्हणतात, इलेक्ट्रोकार्डिओग्राम। सेकंड आहे EEG, इलेक्ट्रोइन्सेफॅलोग्राम। थर्ड आहे USG, अल्ट्रासाउंड सोनोग्राफी किंवा त्यालाच अल्ट्रासोनोग्राफी असेही म्हणतात। फोर्थ आहे CT स्कॅन, कम्प्युटेड टोमोग्राफी, MRI, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग। तुम्ही जर बघितलं तर हे 5 जे आहेत ते मोस्ट कॉमन यूज डायग्नोस्टिक टेस्ट आहेत। नेक्स्ट आहे AVR, आर्टिक वॉल रिप्लेसमेंट। ही एक सर्जरी आहे ज्यामध्ये हार्टच्या आर्टिक वॉल जो असतो तो रिप्लेस केला जातो। नेक्स्ट आहे MVR, मायट्रल वॉल रिप्लेसमेंट। हार्ट मध्ये बायकस्पिड वॉल जेव्हा रिप्लेस करतात तेव्हा त्या सर्जरीला आपण MVR, मायट्रल वॉल रिप्लेसमेंट असे म्हणतो। नेक्स्ट आहे CABG। CABG म्हणजे तुम्ही बायपास सर्जरी बद्दल ऐकलाच असणार आहेत, तर त्यालाच आपण काय म्हणतो CABG म्हणजे कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग। नेक्स्ट आहे PTCA, परक्युटेनस ट्रान्सल्युमिनल कोरोनरी एंजियोप्लास्टी। नेक्स्ट आहे FNAC, फाइन नीडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी। फाइन नीडल ॲस्पिरेशन मध्ये आपण स्टराईल नीडल आणि सिरिंज थ्रू ट्यूमर मधून फ्लुइड ॲस्पिरेट करून सेल्स कॅन्सरस आहेत की नॉन कॅन्सरस आहेत हे चेक करण्यासाठी FNAC करत असतो। त्यानंतर इन्सिजन अँड ड्रेनेज। इन्सिजन अँड ड्रेनेज म्हणजे काय, तर साइटवर कट घेऊन फ्लुइड जे आहे ते ड्रेन करणे। नेक्स्ट आहे LP म्हणजे लंबार पंक्चर। लंबार पंक्चर मध्ये आपण जे CSF फ्लुइड असतं ते स्पायनल कॉर्डच्या थ्रू आपण ॲस्पिरेट करतो इन्व्हेस्टिगेशन पर्पज साठी। नेक्स्ट आहे ECT, इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी। ही थेरपी सायकेट्रिक पेशंटला ट्रीट करण्याच्या वेळेला यूज केली जाते। नेक्स्ट आहे TURP, त्याला ट्रान्स युरेथ्रल रिसेक्शन ऑफ प्रोस्टेट। अँड TVS, ट्रान्स व्हाजायनल सोनोग्राफी। ट्रान्स म्हणजे काय, तर इंटरनली आपण ऑर्गन्सला काय करतोय, चेक करतोय। तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।